मूल्यांवर आधारित समाज निर्मितीसाठी अध्यात्माची जोड अत्यंत आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडून आणल्याशिवाय समाजात खरा बदल घडू शकत नाही, असे प्रतिपादन ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अमरावतीच्या जिल्हा संचालिका राजयोगिनी सीतादिदी यांनी केले। ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य सेवा केंद्र अमरावतीतर्फे विश्व परिवर्तन भवन येथे अमरावती महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक तसेच ब्रह्मकुमारी परिवारातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा राजयोगिनी सीतादिदी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय। यावेळी त्यांना ईश्वरीय साहित्य व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले। यावेळी मार्गदर्शन करताना सीतादेवी म्हणाल्या की धर्माच्या नावावर मतभेद निर्माण करण्याऐवजी आपण सर्वजण एकाच परमपित्याची संताने आहोत, ही भावना दृढ करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। प्रत्येकाने आपल्या जीवनात श्रेष्ठ विचार, चांगले संस्कार व उत्तम आचरण स्वीकारल्यासह खऱ्या अर्थाने मूलनिष्ठ समाजाची निर्मिती होऊ शकते। या परिवर्तनातूनच पृथ्वीवर पुन्हा रामराज्याची स्थापना शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले। या प्रसंगी महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी ब्रह्मकुमारी संस्थेच्या सेवा कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना राजयोग ध्यानाचा अनुभव देता आला, तसेच विश्व शांतीसाठी सामूहिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाचे संचालन अश्विनी दिदी यांनी केले, तर आभार प्रदर्शन ब्रह्मकुमार प्रमोद भाई यांनी केले। कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील जनप्रतिनिधी व आध्यात्मिक संस्थांमध्ये सकारात्मक संवाद प्रस्थापित झाला असून मूल्यनिष्ठ समाज निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केलाय।